करणार आहोत। सर्वप्रथम डीजेच्या तालावर मैदानात मार्गक्रमण करतोय संघ गावदेवी मुशेद। डीजे चला टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत। गावदेवी मुशेद मुशेद संघ दाखल होतोय मैदानावर, ज्याचे मालक सौभाग्यवती जागृती सावंत, कर्णधार मनीष पाटील आणि प्रशिक्षक अमोल नलावडे, व्यवस्थापक प्रथमेश हडकर। त्यानंतर थँक्यू। त्यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा श्री समर्थ बहिरोळे। श्री समर्थ बैरोळे कमान। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। संघ मार्गक्रमण करतोय HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहीम। HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहीम। चौथा संघ मैदानात येतोय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अंशुल आयांश वॉरियर्स झिराडपाडा। अंशुल आयांश वॉरियर्स झिराडपाडा। पाचवा संघ मैदानात येतोय DN रिसॉर्ट सातिर्जे। DN रिसॉर्ट सातिर्जे कमान। अंकुर सर। सहावा संघ रायगड लिफ्ट्स कातळपाडा। रायगड लिफ्ट्स कातळपाडा कमान। सातवा संघ मैदानात ट्रॅव्हल करतोय श्री प्लंबिंग वर्क्स बोंबटकर पाडा। श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा कमान। आठव्या संघाचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मेजवानी गोंधळपाडा। मेजवानी गोंधळपाडा कमान। जोरदार टाळ्या।
धन्यवाद डीजे मास्टर. नववा संघ येतोय आपल्या समोर आरपी साऊंड्स अलिबाग. आरपी साऊंड्स अलिबाग कमान. रुजल 7 स्टार चोंडी. रुजल 7 स्टार चोंडी कमान. तोय नागेश्वर आवाज. नागेश्वर आवाज कमान. आणि 12वा संघ जोरदार टाळ्यांनी स्वागत करा स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. स्वस्तिक वॉरियर्स मांडवा कमान. हॅलो, सर्वांना विनंती करतोय की 12 संघ मैदानावर दाखल झालेले आहेत. अतिशय नियोजनबद्ध अलिबाग रिव्हर्स पंचक्रोशी कमिटी, जगदीजी सावंत आणि गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत. खरोखर स्टार्टलाच नियोजन अप्रतिम. मी सर्व खेळाडू आणि कबड्डी रसिक यांना विनंती करतोय, हा जो पहिला टप्पा नियोजनाचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सर्वांना दिसतील अशा पद्धतीने हे संघ उभे केलेले आहेत. मी खेळाडू आणि सर्व मान्यवर त्याचबरोबर गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत या पहिल्या टप्प्याकरता सर्वांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खेळाडूंना सुद्धा विनंती. धन्यवाद. खरोखर ज्या क्षणाची आपण मागील अनेक दिवसापासून वाट पाहत होतो तो अर्थात तो क्षण म्हणजे अलिबाग रिव्हर्स पंचक्रोशी कबड्डी लीग पर्व दुसरं या ठिकाणी स्टार्ट होतोय आणि सर्व संघांना आम्ही सुरुवातीला शुभेच्छा देतोय. जे जे मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतोय. अनेक मान्यवर ऑन वे, थोड्याच वेळामध्ये त्यांचे आगमन होईल. मात्र संघ मालकांना पुन्हा एकदा विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जे मान्यवर आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे. महिला भगिनी, बचत गटाच्या महिला भगिनी, मुशेतच्या महिला भगिनी यांना विनंती करतोय या ठिकाणी आपण यायचं आहे. सर्वांना विनंती असणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये ह्या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा सुद्धा एक दैदिप्यमान असा हा उद्घाटन सोहळा असणार आहे. कारण त्या उद्घाटन सोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने कबड्डीचा थरार आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी पहिल्या दिवशी रंगणार आहे. या ठिकाणी आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याकरता लाभलेल्या सन्माननीय दिव्याजी राऊत असतील, आमच्या नीला ताई असतील, अपेक्षा कदम ताई असतील, आमच्या मानसी राऊत ताई असतील, छाया म्हात्रे ताई असतील आणि इतर सर्व मान्यवर मंडळी आजच्या या उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित आहेत.
सन्मान्य उषाताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य इलियास हाफिज शाखा प्रमुख सोगाव, सन्मान्य सुमेश थळे शाखा प्रमुख बैरोळे, सन्मान्य जितेंद्र करंजूकर शाखा प्रमुख मुशेद, सन्मान्य दत्तात्रय राऊत मापगाव सोसायटी चेअरमन, सन्मान्य दत्ताराम राऊत निवृत्त शिक्षक यांनाही विनंती करतोय. खरोखर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुर् नमः. ज्या राजांनी हिंदवी स्वराज्य मावळ्यांच्या जोरावर स्थापन केलं, अगदी तळागाळातील डोंगर दऱ्यामध्ये राहणारे मावळे त्यांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये अशाच खेळांच्या माध्यमातून मनगटामध्ये ताकद आणली आणि एक एक किल्ला सर करण्याचा एक विश्वास ज्यांच्यामध्ये निर्माण केला, त्या राजांच्या कर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पावन झालेला आपला रायगड जिल्हा जगाच्या नकाशावर मोठ्या दिमाखाने झळकत आहे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने अलिबागचं अनेक वैभवांपैकी अनेक वैशिष्ट्यांपैकी जनरल अरुण कुमार वैद्य, दर्यावदी सर्केल कान्होजी अंगरे आणि वीरपुत्र सानगोटी येथील शहीद निलेश तुंतुने, तसेच मांगीन देवी, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. सर्वांच्या वतीने आपण अतिशय गोड मंगल अशा कार्यक्रमाकडे वळतोय. अर्थाच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्याकरता अनेक आमच्या महिला भगिनी, अनेक बंधू, अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खरोखर बुवा साळवी यांच्या स्मृतीस सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय. आणि आपण वळणार आहोत आजच्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकरता, ज्याकरता या ठिकाणी संपूर्ण तयार केलेलं मी पंच कमिटी आपणाला सुद्धा विनंती, आपण या ठिकाणी रोहित पाटील आपण तयार राहायचं, प्रतिज्ञा करता शपथ घेण्याकरता तयार राहायचं. वरती आपण राहायचंय. चला या ठिकाणी आपण वळतोय ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होईल. तदनंतर अंधाराला भगदाड पाडण्याचं सामर्थ्य ज्या इटुकल्या पेटुकल्या ज्योतीमध्ये असतं, जी ज्योत एक महान संदेश देत असते, ती ज्योत सुद्धा या ठिकाणी प्रज्वलित केली जाईल. त्याच नंतर या ठिकाणी मानाचं श्रीफळ सुद्धा वाढवण्यात येईल. आणि तदनंतर खऱ्या अर्थाने आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत. तरी मी विनंती करतो, सगळ्या महिला भगिनींना विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलन करण्याकरता आणि प्रतिमा पूजन करण्याकरता यायचं आहे. सर्व महिला भगिनी कृपया या ठिकाणी आजच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थाने गावचे पंच मुशेत, भंडारपाडा, लोहरपाडा गावचे पंच या सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्वांना विनंती असणार आहे. खऱ्या अर्थाने महिलांच्या कपाळावर कुंकू आणि मंदिराचे कळस ज्यांच्यामुळे आपल्याला आज दिमाखाने वैभवाने दिसत आहेत, ते राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे. सन्मान्य आमच्या जागृती सावंत असतील, त्यांच्या समवेत अनेक इतर महिला भगिनी, ज्याच्यामध्ये दिव्याताई असतील, नीलाताई असतील, अपेक्षाताई असतील, उषाताई असतील, आमच्या मानसीताई असतील, आमच्या छायाताई असतील, आमच्या मोहिनीताई असतील, अशी ही सर्व मंडळी खास करून या ठिकाणी महिला भगिनींना मान दिला जातोय. खरोखर एक चांगली परंपरा, एक चांगले संस्कार या ठिकाणी प्रारंभ ज्याला म्हणतात, कारण ज्या ज्या ठिकाणी महिलांना दिला जातो मान, त्या ठिकाणी सर्वांचा होतो सन्मान. आणि म्हणून या ठिकाणी महिलांना या ठिकाणी सन्मान देण्यात आलेला आहे. महिलांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजांच्या प्रतिमेचं पूजन सुरू आहे. त्याचबरोबर मी गावचे पंच यांना सुद्धा विनंती करणार आहे की आपणही पूजन करण्याकरता यायचं आहे, कारण आपली उपस्थिती सुद्धा फार महत्त्वाची आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन होणं फार गरजेचं आहे, कारण आज मुशेदचं नाव यूट्यूबच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा योगदान फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी नक्कीच जे जे उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित आहेत, ज्यांनी ह्या उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवलेली आहे, ते सर्व मान्यवर, ग्रामस्थ, विविध गावांतून आलेले मान्यवर मंडळी, कबड्डी रसिक
आणि महिला भगिनी यांना मी नक्कीच आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतोय. या ठिकाणी महिलांच्या शिवास्ते या ठिकाणी पूजन केलं जातंय. मी गावचे पंच यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण पूजनाकरता पुढे यायचं आहे. चला महिला भगिनी 1 बाय 1 प्लीज पुढे यायचं आहे. राजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. नक्कीच प्रत्येक वेळेला आपल्याला अभिमान वाटतो जेव्हा जेव्हा आपण राजांच्या प्रतिमेचं पूजन करत असतो तेव्हा एक ऊर भरून येतो, एक अभिमान वाटतो गर्वाने. चला या लवकर प्लीज. संघांचे संघमालक यांना सुद्धा विनंती असणार आहे. जगदीश सावंत याची आपल्याला विनंती वजा सूचना आहे की आपणही पुढे यायचं या ठिकाणी आपणास विनंती असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन सुद्धा करायचं आहे. आपणास विनंती असणार आहे. चला गावचे पंच प्लीज आपण या. महिलांचं झालेलं आहे पूजन, आपण यायचं आहे पुढे. सन्मान्य राजेंद्र लोहार गावचे पंच यांच्या शुभास्ते सुद्धा या ठिकाणी राजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. छान असं एक मंगलमय वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि महिला भगिनींच्या या शुभ हस्ते या ठिकाणी ज्या वातावरणाची गरज होती. चला या ठिकाणी विनंती असणार आहे. शाखा प्रमुख शिवसेनेचे विविध गावाचे शाखा प्रमुख त्यांनी सुद्धा या ठिकाणी पूजन करण्यासाठी यायचं आहे. मात्र विनंती करतोय की आपण थोडंसं फास्टली घ्यायचं, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कृपया वेळ घालवू नका. म्हणून विनंती करतोय आपण जास्त वेळ घालवू नका. अगदी काही सेकंदामध्ये पुढे यायचं, काही सेकंदामध्ये पूजन करायचं आणि आपण आपल्या जागेवर जायचं जेणेकरून दुसरे येतील या ठिकाणी. चला विनंती. या ठिकाणी गावचे पंच असतील, शाखा प्रमुख असतील यांच्या शुभास्ते या ठिकाणी पूजन केलं जात आहे. संघाचे मालक या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो की आपणही या ठिकाणी यायचं, कारण आपण या स्पर्धेतील अतिशय महत्त्वाचा घटक आहात. संघ मालक सुमेशजी थळे असतील, आमचे जितेंद्रजी करंजूकर असतील, यांना विनंती असणार. आमचे दत्तात्रय राऊत यांना विनंती करतोय की आपणही पुढे यायचं आहे. आमचे प्रमोदजी दळवी असतील, आपणासही विनंती असणार आहे आपणही पुढे यायचं आहे. आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करायचं आहे. प्लीज लवकर घ्या, दीप प्रज्वलन करा. एक ज्योत एकतेची, एक ज्योत एकजुटीची, एक ज्योत निस्वार्थीपणाची, एक ज्योत सर्वांना सोबत घेऊन शुभ कार्य करण्याची, सर्वांना सोबत घेऊन भव्य दिव्य स्पर्धा पूर्णत्वास नेण्याची, एक ज्योत सामर्थ्यपणाची, अशा ह्या ज्योती प्रज्वलित केल्या जात आहेत. या ठिकाणी खरोखर एक मंगलमय वातावरण. दिव्याला दिवा जोडत गेलो की एक दीपमाळ तयार होते, तशी ज्योतीला ज्योत जोडत गेलो की एक पंचारती तयार होते, की ज्या पंचारतीमध्ये धूप किंवा तेल टाकल्यानंतर एक वेगळं मांगल्याचा प्रतीक ज्याला आपण समजतो तो दीप या ठिकाणी प्रज्वलित केला जातोय. त्यानंतर मी विनंती करणार आहे आपण श्रीफळ वाढवायचं आहे. सावंत साहेब कोणाच्या शुभ असते? आपणाला माहित आहे की सावंत साहेबांचे श्रीफळ सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण श्रीफळ असतात. एक वेगळं वैशिष्ट्य असतं त्यांचं श्रीफळ आणण्याचं. प्रत्येक वेळेला एक भव्य दिव्य असा मोठा असा श्रीफळ प्रत्येक ठिकाणी ते पूजनासाठी आणत असतात. आजही या ठिकाणी त्यांनी तो आणलेला आहे. स्वतः जगदीश सावंत यांच्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी पूजन सुरू आहे. छान असं नियोजन. सन्मान्य जागृती सावंत यांना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढवायचं आहे. आपणास विनंती करतोय. श्रीफळ वाढवण्यात येत आहे. या ठिकाणी सन्माननीय सौभाग्यवती जागृती सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी
छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण थोडस रो मध्ये उभं राहायचं आहे, कारण आपण आता ट्रॉफीचं अनावरण करतोय. जी ट्रॉफी पाहण्यासाठी सगळेजण उत्सुकलेले आहेत. या ठिकाणी आपण ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत. ट्रॉफीचं अनावरण हा सुद्धा अतिशय एक उत्सुकतेचा, कौतुकाचा, एक अभिमानाचा हा क्षण आहे. या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण करत असताना अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटी आपणही त्या ठिकाणी यायचं आहे. आपणास विनंती आहे, आपणही सर्वांनी यायचं आहे, मान्यवरांनी सुद्धा यायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतोय की आपण ट्रॉफीच्या ठिकाणी जायचं आहे सर्वांनी. त्यानंतर मी ज्यांचं नाव घेईन त्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल. मात्र सर्वांनी जायचं आहे, त्या ठिकाणी सर्व महिलांनी जायचं आहे, गावच्या पंचांनी सुद्धा जायचं आहे आणि इतर सर्व मान्यवर मंडळी यांनी जायचं आहे. खरोखर एक कौतुकाचा क्षण, एक अभिमानाचा क्षण, एक उत्कंठा वाढवणारा क्षण. कारण अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग पर्व 2 ची ट्रॉफी कशी असणार आहे. कारण विशेष करून या खेळाडूंचं आता लक्ष असणार आहे की या ट्रॉफीवर आमच्या संघाचं नाव कोरायचं आहे आणि ज्या ट्रॉफीवर आमच्या संघाचं नाव कोरायचं आहे ती ट्रॉफी कशी असणार आहे ही आम्हाला पहिली बघायची आहे. नंतर आम्ही खेळ करून ती हस्तगत करणार आहोत. अशी ही एक भव्य दिव्य आकर्षक सुंदर अशी ट्रॉफी, पर्व 1 पेक्षा अतिशय सुंदर अशी ट्रॉफी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, जिचं अनावरण या ठिकाणी आता केलं जाणार आहे. आणि ट्रॉफीचं सुद्धा अनावरण या ठिकाणी सन्माननीय सौभाग्यवती जागृती जगदीश सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाणार आहे. मी ताईंना विनंती करतोय की आपण ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. ताईंनी अनावरण केल्या क्षणी सर्वांनी जोरदार अशा टाळ्या वाजवायच्यात, काही क्षण थांबायचं आहे. खरोखर साऊंड सिस्टीम दादा आपणाला धन्यवाद. योग्य वेळी योग्य जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटीच्या सगळ्यांना. कारण मित्रांनो फार कमी जणांना माहिती असेल, आम्ही 2 दिवसामध्ये त्याचा सातत्याने उल्लेख करणार आहोत. तो करायलाच पाहिजे. कारण आपल्या ह्या अलिबाग रेवस पंचक्रोशीचं जे नाव आता रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चमकतंय ते ह्यांच्यामुळे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटीसाठी. धन्यवाद. चला चला या ठिकाणी आपण पुढच्या आणि विशेष ही ट्रॉफी आहे ती सावंतवाडी कोकण या ठिकाणून आणण्यात आलेली आहे. बघा म्हणजे आपल्या कोकणामध्ये सुद्धा कशाला मुंबई कशाला पुणे, चला कोकण अशी ट्रॉफी बनवण्यात आलेली आहे. सर्व 12 संघांचे 12 कॅप्टन या ठिकाणी ट्रॉफी जवळ.
तदनंतर या ठिकाणी आपण या ठिकाणी मी विनंती करतोय, आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत. अतिशय हा जल्लोषाचा हर्षाचा हा 2 दिवस कबड्डीचा थरार असला तरी मुशियत मधील काही या ठिकाणी व्यक्ती आपल्यामध्ये शरीर रूपाने राहिलेल्या नाही आहेत, म्हणून आपण श्रद्धांजली घेणार आहोत. ज्या ठिकाणी आपण उभे असणार त्याच ठिकाणी आपण उभं राहायचं आहे. हॅलो, या ठिकाणी आपण आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत घेतोय, त्याच्यामुळे टोपी कोणाच्या डोक्यावर असेल. मोबाईल प्लीज सायलेंट झोनमध्ये ठेवा. आदरणीय सन्माननीय पप्पू शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी जिथे तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. साऊंड सिस्टीम दादा आपण तयार आहात? परेड सावधान. भारत माता की. धन्यवाद. परेड विश्राम. याच ठिकाणी आता लगेच आपण शपथ घेणार आहोत. रोहित पाटील याच्या मागे आपण सर्व खेळाडूंनी ती शपथ बोलायची आहे. रोहित पाटील आणि तदनंतर आपण श्रद्धांजली घेणार आहोत. शपथ देणारा जो खेळाडू आपण चॉईस केला आहे या ठिकाणी सर्व परिचित आहे, तरी पुन्हा एकदा त्याचा परिचय करून देतो. रोहित पाटील शिवछत्रपती भाल संघाचा हा स्थानिक खेळाडू आहे. यावेळेस गावदेवी मुशेदचं प्रतिनिधित्व या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहे. हा खेळाडू स्कूल गेम्समध्ये नॅशनल मेडलिस्ट आहे मित्रांनो. आपल्या पंचक्रोशीचं भूषण आहे. त्यानंतर मध्यंतरी त्याला दुर्धर अशा
कर्करोगाने ग्रासलं होतं, त्यावर सुद्धा मात करून तो आज मैदानात आपल्यासोबत या ठिकाणी आपला खेळ प्रदर्शित करतोय. जोरदार टाळ्या करा एकदा रोहितसाठी. टाळ्या रोहितसाठी होत्या अंकुर सर, आणि टाळ्या त्यांनी धन्यवाद. अशक्य वाटणाऱ्या रोगावर मात केले त्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. रोहित स्टार्ट. सगळ्यांनी शपथेसाठी हात पुढे करा. आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत आयोजित अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीगमध्ये प्रामाणिकपणे, हिरिरीने, उत्साहाने भाग घेऊ, सर्व नियमांचे पालन करू, खऱ्या खिलाडी वृत्तीचे वर्तन करू, आपल्या पंचक्रोशीचा, रायगड जिल्ह्याचा व कबड्डीचा गौरव वाढू, आपली पंचक्रोशी नाते कबड्डीशी. जय हिंद. धन्यवाद. या ठिकाणी रोहितला धन्यवाद देतोय. आपण वळतोय अगदी 1 मिनिटामध्ये मात्र अतिशय महत्त्वाचा तो सुद्धा क्षण आहे किंवा तो टप्पा आहे, अर्थात श्रद्धांजलीसाठी आपण पुनश्च एकदा सावधानमध्ये राहायचं आहे. सर्वांना विनंती, आपण जिथे असाल त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. करून गेले बरेच काही या दुनियेमध्ये असताना गैवर येतो साऱ्या जणास त्यांचे स्मरण करताना. असे व्यक्तिमत्व मुशेद येथील स्वर्गीय चित्रा चंद्रकांत सातमकर, स्वर्गीय समीक्षा सिद्धार्थ घावणलकर आणि तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि त्याचबरोबर हे जे काय आपण सगळे जल्लोषाचे क्षण नेहमीच अनुभवतोय, मजा करतोय, जीवनाची मजा करतोय, ती म्हणजे सीमेवर आपले लढणारे अनेक असे वीर जवान जे शहीद होतात आणि आपल्या देशासाठी आणि आपल्यासाठी शहीद होतात. या सर्वांच्या आत्म्यात चिरशांती लाभण्याकरता आपण अगदी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. सावधान. विश्राम. नागेश्वर आवास आणि कोण आहे स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. आपण चला वॉर्मिंग अपसाठी. बाकीचे संघ याच ठिकाणी थांबतील. या ठिकाणी मी सन्मान्य ॲडव्होकेट अस्वाजी पाटील यांना विनंती करतोय की आपण पूजन करून नंतर. ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी आपण
उद्घाटनीय सामन्यासाठी दोन्ही संघांना पहिला पुकार आहे स्वस्तिक वॉरियर्स मांडवा आणि नागेश्वर आवास. आपण आपले संघ जय्यत तयारीत ठेवायचे आहेत आणि या सामन्यासाठी ऑफिशियल ॲज फॉलोज सरपंच म्हणून अभिजितजी पाटील, पंच म्हणून अच्युत पाटील सर, प्रवीण कदम सर, सहाय्यक गुणलेखक नवनाथ पोईलकर सर, बाळाराम थळे सर असा ऑफिशियलचा समूह या सामन्यासाठी कार्यरत असेल. अंकुर सर, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. सर्वांना मनापासून शुभेच्छा. सर्व खेळाडू, संघ मालक, संघ कोच, व्यवस्थापक, कर्णधार यांना शुभेच्छा. आणि वळतोय आपण या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. स्वागत या सूचनेचे स्वागत करतो. मान्यवरांच्या ईशकृपेने सुयोग आला म्हणून आपण येथे आला. आपण पाहतो या ठिकाणी आजच्या या पहिल्या दिवसाच्या उद्घाटन समय अनेक मान्यवरांपैकी बरेचसे मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी कबड्डीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. कारण महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यपदी असताना आपल्या रायगड जिल्ह्याला कबड्डीचे सोन्याचे दिवस आणण्यामध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आणि एक थोर समाजसेवक, जनतेचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट अस्वाजी पाटील अर्थात आमचे पप्पू शेठ यांचं स्वागत सन्माननीय जगदीजी सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेची उबदार शाल आणि बुके देऊन केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय पप्पू शेठ यांच्याकरता. हॅलो, या ठिकाणी आपण वळतोय. आणखीन एक व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने एक कबड्डीसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, देत आहेत असे सन्माननीय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय जगदीशजी पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. खरोखर एक नामवंत खेळाडू सुद्धा म्हणून ज्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी करावासा वाटतो आम्हाला. जगदीशजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. पुन्हा एकदा मी जगदीश सावंत आपल्याला विनंती करतो की आपण जगदीशजी पाटील यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. एक गुणवंत खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक उत्तम संघटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते व्यक्तिमत्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय सुमितजी माने यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. स्वतः जगदीशजी सावंत यांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे नागेश्वर आवास आणि स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. दुसरा पुकार विनाविलंब आपले संघ मैदानावर उपस्थित करा. नागेश्वर आवास आणि स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटी आहे, यांची सुद्धा एक इच्छा आहे की अशा व्यक्तिमत्वाचा स्वागत सन्मान आमच्या शुभ हस्ते व्हावा आणि म्हणून आदरणीय पप्पू शेठ यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटीच्या वतीने केला जातोय. मी आदरणीय पप्पू शेठ यांना विनंती करतोय की आपण त्याचा स्वीकार करावा. विशेष सन्मान हरवाडे सर आपल्या समितीच्या माध्यमातून, कारण या वर्षीची समिती आणि त्या समितीचे नियम ठरवताना आम्ही एक निवेदन आदरणीय पप्पू शेठ यांच्याकडे ठेवलं होतं आणि त्या सर्व बाबींची पूर्तता त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. छानच. नक्कीच आदरणीय पप्पू शेठ यांचं या स्पर्धेकरता, या खेळाकरता, या लीग करता आणि खास करून या स्पर्धेच्या नियमांच्या बाबतीमध्ये, कारण फार मोठा अनुभव आदरणीय पप्पू शेठ यांच्याकडे आहे. अंकुर सर, नागेश्वर आवाज स्वस्तिक वॉरियर्स मांडवा, विनाविलंब मैदानांकडे चला. तिसरा आणि अंतिम पुकार आपल्यासाठी. आणि इतर सर्व संघांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये जाऊन आसनस्थ व्हायचं आहे.
चला या ठिकाणी इतर संघ मैदानाच्या बाहेर जात असताना त्या दोन संघांना पुकार दिलेला आहे. पहिली मॅच जी होणार आहे स्वस्तिक वॉरियर्स मांडवा वर्सेस नागेश्वर आवास. चला या दोन संघांना विनंती असणार आहे मात्र प्लीज मित्रांनो लवकर या. हॅलो, उद्घाटनीय सामना संपल्यानंतर दुसरा सामना जो असेल तो बी ग्रुप मधला श्री समर्थ बहिरोळे विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहिम. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. उद्घाटनीय सामना संपल्यानंतर आपला सामना आहे श्री समर्थ बहिरोळे विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहिम. वाघमरे सर आपण पाहतोय की एक जबरदस्त ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन